नाना पटोलेंनी दिलेल्या ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का ते अद्याप तपासायला हवंय. संजय राऊतांचा पटोलेंच्या ऑफरवर भाजपला टोला. उद्या काय होईल ते नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली आहे. पटोलेंच्या ऑफरवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. लाल कटोरा स्टेडियममध्ये अश्वारूढ पुतळे उभारण्याबाबत पत्र. पुतळे उभारण्याची परवानगी देण्यासाठी दिल्ली सरकारला निर्देश द्यावेत. पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर. कृषी विज्ञान केंद्रात एआयच्या माध्यमातून ऊस शेती प्रयोगाची पाहणी करणार. साखर कारखान्याच्या संचालक मंडळाशी पवार संवाद साधणार. गोविंदबाग निवासस्थानी पवारांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली आहे. औरंगजेबाची कबर म्हणजेच महाराजांच्या शौर्याचं प्रतीक. शौर्याचा इतिहास पुढच्या पिढीला कळायलाच हवाय. जनतेच्या प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा काहींचा प्रयत्न आहे. अभिजित पाटलांचा नितेश राणेंच्या वक्तव्यावर जोरदार निशाणा. मालवणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं उद्या मोठं शक्ती प्रदर्शन. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त शक्ती प्रदर्शन होणार आहे. 10,000 कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य वाढदिवसाचं आयोजन. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड. अंकली पूल परिसरामध्ये आंदोलन सुरू होण्याआधीच धरपकड करण्यात आली आहे. रत्नागिरी नागपूर मार्गातील बाधितांना चौपट मोबदला देण्याच्या मागणीसाठी आंदोलक आग्रही. राज्यात गेल्या वर्षी 2,706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. अमरावती छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची माहिती. मालेगावमध्ये एमआयएमच्या माजी नगरसेवकाचा मनपा कर्मचाऱ्यावर हल्ला. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर आरोपीवर कठोर कारवाई करा, सकल हिंदू समाजाची मागणी.